पनली ब वर्सेस धामणी ब मध्ये मॅचला सुरुवात. 4 ओव्हरचा मॅच. हॅलो हॅलो चेक. हॅलो. सध्या बघतोय आपण पारितोषिक क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि कॅच साठी पारितोषिक आहे, विकेट आहे. फटका गेला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, संधी क्षेत्ररक्षक दूर, चेंडू गेलाय वन बाउंस, सीमारेखा पार, चौकार. सुरुवात झाले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती टॅप केलं. यावेळी चेंडूला जर आपण बघितलं गेलं तर सरळ बॅटने खेळलं जातंय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि इथून आदरणीय सन्माननीय सीताराम जाधवजी साहेबांकडनं प्रत्येक कॅच साठी 100 रुपये, प्रत्येक विकेट साठी 100 रुपये आणि हायट्रिक जर साधली गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सीताराम जाधव साहेब आहेत सध्या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं ही पारितोषिक आलंय. कट केलंय क्षेत्ररक्षक आहे, चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्राच्या दिशेने, मार्गस्थ झालाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार, ओव्हर 2, चौकार. मैदानाच्या आतमध्ये सध्या जर आपण बघितलं गेलं तर चांगलं झालंय. बरोबर 4 बॉलचा खेळ झाला, धावा 11 झाल्यात. थोडा फिरवलाय बॉलला. यस, यानंतर शेवटचा मॅच होणार आहे. हेमंत दुसार साहेब यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आल्यात. काही बदल जो आहे तो शेड्यूल मध्ये करण्यात आला, त्यामुळे त्याची देखील माहिती आपण लक्षात घ्या. परंतु उद्या दिलेली वेळ, त्या दिलेल्या वेळेचं जर कोणी पालन केलं नाही, स्ट्रिक्टली जर पालन केलं नाही तर प्रत्येक टीमला जो संघ उपस्थित नसेल त्याला त्या पॅनलचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विनंती असेल उद्या दिलेल्या वेळेवरती मैदानावरती या. फटका खेळलाय छान पद्धतीनं, ऑन साइडला बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पार, मल्टील धावा 6, कुणबी चषक षटकार. मध्ये बघू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. आपण अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि चेंडूला पाठवून दिलंय सरळ डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. धामणी ब चा संघ पोहोचलाय तो म्हणजे 18 वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. उठून जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने सुरुवात प्रथम बॅटिंग करत असताना धामणी ब संघाची पाहायला भेटली जाते. यस, डेफिनेटली पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होत आहेत. आज प्रत्येकानं केलेली मेहनत, मग त्यातल्या त्यात आपलं मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा यांची देखील मात्र बरीचशी मेहनत कुणबी चषकासाठी पाहायला मिळत आहेत. फटका खेळण्यात आलाय, बॉलला अडवलंय, फिल्डिंग छान झालंय. तिथून मात्र धावसंख्या आपण पाहिलं तरी 19, 1.1 चेंडूचा खेळ संपला, 19 धावा धावफलकावरती आहेत. पंकजची जर विचार केला धनंजय तर चांगली बॅटिंग केले. 4 चेंडूवरती 13 बनवले, त्याला 7 सुशांतची आहे. त्यामुळे प्रोजेक्टिंग स्कोर जर आपण बघितला गेला ना तर याच पद्धतीने बॅटिंग केली तर 66 पर्यंत जाताना पाहायला भेटेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑप्टमच्या बाहेरून अगदी खेचण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा दूर राहिला लॉंगॉनच्या खेळाडूपासून. वन बाउन्सचा कॅरी केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं थोडंसं उशीर केला क्षेत्ररक्षकानं बॉलवरती पोहोचण्यासाठी, त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये घेतला. दोन्ही बॅटरनं त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं संतुलन आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 21. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. ओव्हर द विकेट.
बागपूरला गेले, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या जवळ, फिल्डिंग केलंय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा अगदी लॉंग लेग पर्यंत पोहोचलाय, त्याने बॉलला फील्ड केलंय, एक सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघितले गेलं तर सुरुवात खूप छान आहे धामणी बी संघाची. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर पंकज आहेत सध्या स्ट्राईक एंडवरती. पंकजांना बघतोय, प्रशांत आले आता नवीन गोलंदाजी मार्कवरती. तर पहिल्या षटकामध्ये 18 खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये प्रशांतला सावरावा लागेल. या पुन्हा एकदा चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय, पडल्यानंतर आत आलाय, फलंदाज बीट झालेत, अपील केली गेले, पण इथून नेमकं काय घडलंय, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. आणि आजच्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये पंचांची कामगिरी या रात्रीच्या या फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा छान पाहायला भेटली जाते. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा तयार आहेत. धावसंख्या फलकावरती पुढे हळूहळू धावसंख्या पुढे पुढे देखील चालल्यात, कारण स्कोर देखील खूप महत्वाचा असेल या नाईट सेशन मध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. गोलंदाज देखील मैदानाच्या मध्ये कमबॅक करतायत. मिस्टर प्रशांत 1.5 चेंडू फेकून झाल्यात, 22 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झाली, षटकार मारले, चौकार आले, परंतु या षटकामध्ये प्रशांत थोडं शांत ठेवलंय. खूप चांगली गोलंदाजी ना, कारण प्रशांतच्या नावामध्येही शांत आहे, त्यामुळे गोलंदाजांनी फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला झेल टिपलाय आणि इथून पारितोषिक आले सीताराम जाधव साहेबांकडनं. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. दोन षटकांचा खेळ संपलाय, 22ला 1 ही आतापर्यंत कंडिशन. अजून 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. हे 2 षटक खूप महत्वाचे असणार आहेत. धनंजय नक्कीच, आणि सौरभच्या खात्यामध्ये 100 रुपये जमा झालेत, म्हणजे आदरणीय सन्मान्य सीतारामजी जाधव साहेबांकडनं प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. वेलकम साहिल मांगेला, आपलं स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला, 22 झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला, त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या मध्ये प्रयत्न खूप चांगला होतात, प्रयत्न खूप त्यानं खूप चांगले केले. मैदानाच्या मध्ये जरी कॅच तो झाला नाही, परंतु तो धावत आला, शेवटपर्यंत बॉलवरती ती नजर ठेवली आणि त्याच्यानंतर थोडं हलकस मिसअंडरस्टँडिंग तिथे झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्याचा फायदा घेत असताना धावसंख्या 2 पुढे गेलेत 24च्या घरामध्ये. नक्कीच प्रयत्न खूप छान होते. सध्या रोशन आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या फलकावरती धामणी बचा संघ 24 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, शरीराच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न. आता लॉंग चेस आहे, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला, या चेंडूला उचलेल, फेक करेल, तोपर्यंत या चेंडूवरती धावा येतील, त्या म्हणजे 2 धावेनं धावसंख्या पुढे पुढे जाऊ लागल्या. सध्या 1 धावेनं 25 झाल्यात, 25. 1 गड्याच्या मोबदल्यात 2.2 चेंडू देखील संपलेत. जिथे जिथे सामने तिथे दिनेश शनावाला हे देखील मात्र सातत्याने उपस्थित असतात, तेही सध्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. राऊंड विकेट, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करायचा होता, बॉलला चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलाय. आज दिवसभर पंचाने देखील खूप चांगली कामगिरी केल्यात. 4ही ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम त्यांचंही राहिलं. आमचा समालोचकांचा पॅनल असेल, डीबीएन लाईव्हची टीम असेल, डीचे ऑपरेटर असतील, प्रत्येकाची मेहनत. आणखीन एक चांगला बॉल, तोही विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणि त्यातल्या त्यात संपूर्णतः आपली कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ, कुणबी चषकाची संपूर्ण टीम यांची देखील बरीचशी मेहनत ही आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या जरी बघितलं गेलं तर आता दीपक चनेवाले आलेत आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना चणे दिलेत, तर त्यांचेही मनापासून आभार. म्हणजे डीबीएनचे नयन तांडेल आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी चणे दिलेले आहेत.
त्यांचे मनापासून आभार. मिस टाइम झालाय, चेंडू आलाय लॉंग ऑफला. सध्या आपण बघतो या चेंडूवरती एकच धाव येत असताना 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 26 धावा. सव्वीस झाल्यात. शेवटचा बॉल बाकी, लास्ट बॉल, राऊंड विकेट. ओ कोलवटप्प्याचा बॉल टाकलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धाव फलकावरती 26. पुढील मॅच टॉस साठी लगेच वडवली आणि खारी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यावं ही आपणास विनंती आहे. या इनिंग ब्रेक मध्ये आमच्या मंचावरती टॉस केला जाईल. टीम वडवलीचे कॅप्टन आणि टीम खारीचे कॅप्टन हलकीशी धून ऐकूयात. डीजे राज त्या ठिकाणी तयार आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 26. एक गड्याच्या मोबदल्यात आज संपूर्ण डीबीची टीम देखील या ठिकाणी रेडी आहे. धनंजयजी मांगेला सुद्धा उपस्थित, प्रवीणजी पाटील, रोहित चौधरी, कार्तिक आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये चांगलं काम तोही करतोय. सध्याच्या घडीला नमित कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. साहिल तो देखील मात्र पोहोचलाय. नमित कॅमेरामॅन आहेत सध्या. डॉट बॉल धाव फलकावरती धावा 26 ला 1. पाठीमागच्या 2-3 या षटकापासून प्रवीणजी पाटील मोठे फटके नाही आले. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले होते, त्याच्यानंतरच्या आता दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके नाही आले. हे देखील सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतायत. सर्वाधिक जास्त डॉट बॉल दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये ते पाहायला मिळाल्यात. 2 बॉल डॉट आल्यात. धावा धाव फलकावरती आहेत 26 फलकावरती लागले गेलेत. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. प्रयत्न प्रशांतचाही राहील, कारण कमीत कमी टोटल मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. अगोदरचा मॅच आपण बघितला गेलाय. पुन्हा एकदा आता हा चेंडूवरती नेमकं काय घडलंय पाहायचं आहे. धाव आलंय, पंचांचा इशारा आपण जर बघितलं गेलं तर वाईट चेंडूचा आलाय. अवांतर एक धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती धावा झाल्यात 28-28. सध्या आपण पाहताय द कुणबी प्रीमियर लीगचा हा थरार, क्रिकेटचा थरार. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती येत आहे. जोपर्यंत बॉल फील्ड करतील 2 धावा मैदानाच्या मध्ये कंप्लीट होतील का नाही. पंचांचा बोट हवेमध्ये, बॅट ती ग्राउंड व्हायला हवी, ती झाली नाही, स्लाइस झाली नाही आणि तिथून मात्र विकेट येत असताना फलंदाज बाद. ज्या शिमगाचा सण, गणेशोत्सवाचा सण अगदी मोठे एन्जॉय केले जात आहेत. तसं एका गोष्टीचा मी सकाळपासून उल्लेख केला. 109 गावं आज मंडणगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 109 गावं आहेत आणि त्यातल्या त्यात 220 पेक्षा जास्त वाडी आज आपल्याला मंडणगडच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. 29 ला तिसरा धक्का. कॉन मात्र मैदानावरती गमावल्या जातात. 3-2 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 3.4 चेंडू आतापर्यंत मैदानावरती फेकून झाल्यात. हे 2 बॉल कशा पद्धतीने टाकले जात आहेत सध्या पाहूयात. कुणबी प्रीमियर लीगचा हा थरार सध्या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र जितीन मारंबलपाडा, जितीन या मॅचचा आनंद घेतात. जितीन आपलंही स्वागत आहे.
माराबल पाडायचे आहे, तेही मॅच आनंद घेत आहेत. 29-3, 2 बॉलचा खेळ बाकी. आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे, पण आदरणीय सन्माननीय सीताराम जाधव साहेबांकडनं कॅचसाठी पारितोषिक आले 100 रुपयाचं. आपण जर बघितलं गेलं तर प्रशांतच्या माध्यमातून तो झेल टिपला गेलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय, पडल्यानंतर बाहेर निघालाय, पण पंचांनी दर्शवलंय हा वाईट चेंडूचा इशारा आहे. अवांतर 1 धाव, धावसंख्या 1 ने भर होईल. संघ जर विचार केला तर दामनी बेचा संघ पोचलाय 30. 30 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या मध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले 4. किती धाब्यांपर्यंत थांबवणार याची देखील चर्चा आहे. चांगला बॉल, थोडं फ्लाईट दिली, बॉलला बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. मैदानाच्या मध्ये सध्या प्रशांत या खेळाडूची, आणि तो मैदानावरती दाखवतोय. आता शेवटच्या बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पुढील टॉस साठी पुन्हा एकदा मी विनंती करू, टीम वडवलीचे कॅप्टन आणि टीम खारीचे कॅप्टन आपण यावं. पहिल्या फेरीतील अंतिम सामना जो मैदानाच्या मध्ये आजच्या दिवसातील शेवटचा मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्या मॅचचा काही वेळामध्ये होईल टॉस. बॅटच्या टोला लागलाय, समोर आलाय बॉल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी कुठलाही नाही आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, योग्य ठिकाणी मारलेला. शेवटच्या बॉलवरती चौकार. धाव फलकावरती 34, आणि रन मैदानाच्या मध्ये करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 35 धावेचं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत. चला टॉस करूयात. टीम खारीचे कॅप्टन आपण यावं. आपण लगेचच टॉसच्या दिशेने जातोय. मी अध्यक्ष शिगवन साहेब आपल्यास विनंती करून आपण टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी करूयात. दिवसातील शेवटचा मॅच हेड म्हटलंय आणि टेल आलेला आहे. वडवली संघाने टॉस जिंकलात. अध्यक्ष साहेब थँक्यू सो मच. आपणास विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. वडवली संघ सकाळपासून ही स्पर्धा सुरू झाल्यात. 9च्या जवळपास ही स्पर्धा सुरू झाल्यात. तुम्हाला रात्री 9-9:30च्या नंतर खेळण्याची संधी मिळत आहेत. म्हणजे तो बरोबर 12 तासाचा अवधी उलटून तुम्हाला पहिला सामना खेळण्याची संधी मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये खेळताना मैदानावरती डिसिजन काय असणार आहेत? पहिल्या गोष्ट पहिली कुणबी चषक 2026 यांना पहिले हार्दिक स्वागत माझ्याकडनं. तसेच आम्ही सकाळपासूनच वाट बघत होतो. आमचा राऊंड खूप लास्टला आहे, तरी पण आम्ही सकाळपासून कालपासून की जी धावपळ चालूच होती आमची, की बाबा लवकर जायचं आहे करून. त्या पद्धतीने कमिटीने पण खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आता आमचं असेल फिल्डिंग करायचं तर आम्ही चांगलंच आमच्या पद्धतीने देऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. समोर आपण पाहिलं तर खारीचं संघ आहे, त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा आणि तुम्ही ते ठरवलेलं आहे? आम्ही त्यांना जास्तीत जास्त 4 ओव्हरला 35 पर्यंत तरी थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण का आमच्याकडे खूप सारे असे बॅट्समन आहेत की ते करू शकतात त्यांच्यासाठी. तर त्यांना 35 पर्यंत आमच्याकडे बॉलर पण खूप सारे चांगले आहेतच, आणि ते त्यांच्या प्रयत्नाने चांगले करतील, आणि आम्ही त्यांना 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. किती वाट पाहत होते या स्पर्धेची? कारण ही स्पर्धा म्हटलं तर मंडणगडच्या खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी असते, आणि ज्या जर्सी तुम्ही अंगामध्ये पाहतात ना त्या फक्त 3 दिवसामध्ये बनवण्यात आल्यात. ही देखील या कुणबी चषकाची सर्वाधिक मोठी गोष्ट आहे. तर त्याबद्दल काय सांगाल, आणि किती आतुरतेने वाट पाहत होते? आम्ही म्हणजे खूपच आतुरतेने वाट बघत होतो. जसं आम्ही 1 वर्ष खेळलो नाही, 2 वर्षाप्रमाणे आम्ही याचं वाट बघत होतो कधी कुणबी चषक येईल करून. भले आम्ही यावर्षी काही कप म्हणजे एकच मारला आहे, पण कसं ती एक आहे की आशा आहे की आम्हाला कुणबी चषक खेळायचं आहे, आणि ती आम्हाला संधी मिळाली आहे. हे चषक खेळण्यासाठी सुद्धा आम्हाला धडपड करावी लागते. आम्हाला 15-20 खेळून त्याच्यानंतर आम्हाला हे चषक मिळतं, म्हणजे त्यासाठी पण आमचं खूप योगदान आहे, आणि एवढंच होत. थँक्यू सो मच. होते टीम वडवलीचे कॅप्टन, खारीचे कॅप्टन आहे. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता बॅटिंग करायचं. किती रन पाहता? तरी पण आम्ही 50 पर्यंत जायचा प्रयत्न. कसं वाटतंय स्पर्धेचं आयोजन? खूप भारी वाटतंय. तुम्ही किती वेट करत होते? आम्ही पण खूपच वेट करत होते. आमचा लास्ट राऊंड होता, तर आम्ही सकाळपासूनच वेट करत होते थांबलेला, कधी चालू होईल हेच वाट बघत होतात. किती वाजता तुम्ही मैदानावरती आलात? मी तर 11 वाजता आलेलो. 11 वाजता तो मैदानावरती आलात. रात्रभर त्याने 9 वाजेपर्यंत वाट पाहिल्या त्याच्या मॅचची. दोघांनाही शुभेच्छा आहेत. खारी संघाचे कॅप्टन, वडवली संघाचे कॅप्टन. टॉसची प्रक्रिया पूर्ण झाल्यात. वडवलीच्या बाजूने टॉस घेतलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. खारीला बॅटिंग करायच्या मैदानाच्या मध्ये. पहिला बॉल
35 धाब्याचा पाठलाग करायचा पहिल्या बॉलवरती. पंच दर्शवत असताना लेगबाईच्या माध्यमातून ती सिंगल कंप्लीट होईल. आमच्या जोडीने घनश्यामजी भोईर यांचा आवाजही आपण ऐकतायत. महत्वाची मॅच आहेत, 4 षटकांचा मॅच आहेत, 35चं टार्गेट आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. नक्कीच आपण चेंडूवरती सिंगल येत असतं कारण संघाचं खातं ओपन होणं गरजेचं आहे. फटका खेळलाय, छान चेंडू चाललाय कव्हर्सला, पाठलाग सुरू आहे सध्या. आपण चेंडू नाही थांबणार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. पाहण्याची मजा वेगळी असते. कोकणकर म्हटलं तर नमन हे मात्र सातत्याने सादरीकरण केलं जात आहेत आणि तो शो ज्यावेळी असतो ना त्यावेळी प्रचंड कोकणकर मंडळी आपली खुश असते. आदरणीय सीताराम जाधव साहेब यांच्याकडून एक पारितोषिक येत आहेत. या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघानं जर 3 सिक्सर कसेही मारले, कुठल्याही पद्धतीने मारले, मध्ये लगातार नाही आले तरी चालतील, पण 3 सिक्सर जरी आले तरी देखील 500 500 रुपयाचं प्राइज आदरणीय सीताराम जाधव साहेब यांच्या माध्यमातून टीमला हे दिलं जाणार आहे, संघाला दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे त्याची देखील चर्चा आहे. घनश्यामजी भोईर यांचा आवाज आपण ऐकतायत. नक्कीच पारितोषिक सध्या आपण बघितलं गेलं तर लावलं जात आहे आणि पारितोषिक लावण्याचं काम म्हणजे आपल्या फलंदाज आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये जरी ते नसतील पण बाहेरून सीताराम यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानू शकतो कारण आपल्या खेळाडूंना इथून वाव देण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज, फटका केलाय, मिस टाइम झालाय, चेंडू चालाय, लॉंग स्टॉप रिझनला पाठला. तडम्याचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, या चेंडूला अडवलंय आणि पंचांचा सध्या आपण बघितलं गेलं तर छान कामगिरी झाली आजच्या या संपर्कामध्ये. कामगिरी देखील पहिल्या पंचांचं देखील कौतुक आहे कारण 9 वाजता स्पर्धा सुरू झाली. 8:30च्या जवळपास पंच देखील मैदानावरती पोहोचले आणि आता बरोबर रात्रीचे 9 वाजून थोडं जास्त पुढे गेलेत आणि ती पंचांची कामगिरी. बॅकवुडला गेले, काय फटका खेळलाय, या रात्रीचा सेशन मधला सर्वाधिक क्लासिकल स्ट्रोक. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा कुणबी चषकातील खणखणीत चौकार. मध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, अनेक नाट्य मंडळामध्ये असेल, पण कधी कोकणकर ती सोडत नाही, ती संधी सोडत नाहीत कारण नमन प्रत्येकाला पाहायचं असतं. कोकणात म्हटलं तर पालखी, शिमगा उत्सवानंतर जी पालखी काढली जात आहेत ती मानाची सन्मानाची असते. मोठा फटका खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक अगदी उलट दिशेनं तो धावलाय परंतु 1 ला डबल मध्ये कन्वर्ट. जसं घनश्यामजी आपल्या जोडीने जॉईन आहेत, जसं संघाचं आपण सातत्यानं वक्तव्यही ऐकलं कारण अशा 2 मॅचेस जे 2 संघ अशा आता 4 संघ खेळतायत ना जे सकाळपासून या मैदानावरती उपस्थित आहेत, मॅचची वाट पाहत होते आणि कुणबी चषकाचा हाच तर खरा थरार आहे ना. तुम्हाला वाट पाहावी लागणार आणि मैदानाच्या मध्ये ती वाट समोरच्याची लावावी लागणार मॅच मध्ये. हा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय कारण कुणबी चषकाचा आपण जर विचार केला तर खूप छान पद्धतीची ही स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केले, त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार कारण फ्लड लाईटमध्ये हे खेळाडू कमी खेळताना पाहायला भेटले जातील. प्रत्येक संघातील एखादा प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेट म्हणून खेळत असेल ना त्याच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना फ्लड लाईट मध्ये खेळायचा अनुभव नाही पण हे कुणबी चषकाच्या माध्यमातून आपण बघतोय या नारंगीच्या मैदानावरती. महत्वाचा मुद्दा आपण तोही घेतला कारण सध्या ही जी मंडळी दिसते मंचावरती बहुतांश आता खेळत नाहीयेत पण सकाळपासून ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये असलेले आहेत ना प्रत्येक जण अगदी म्हणजे किती तास झोपलात मला नाही माहित. दुसाळ साहेब, शिगवण साहेब किती तास कोणी झोपलाय हे सांगू शकत नाहीत पण प्रत्येकाला मॅच सक्सेसफुल करायची आहेत. आपल्या भागातील आपलं मंडणगडचं जर क्रिकेट पुढे जात असेल, कुणबीतील कुठला खेळाडू पुढे जात असेल तर त्याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. हेच या प्रत्येकाच्या मनामध्ये उद्दिष्ट आहेत आणि तेच अगदी डोळ्यासमोर ठेवून ही संपूर्ण स्पर्धा कुणबी चषकाचं आयोजन आहे. ते आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि घनश्यामजी एक पर्व नाही 26वा पर्व आहे. ही महत्वाची बाब आहे कारण तुम्ही सुरुवात जी केली ना अगदी एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपटाचं वटवृक्ष झालाय असंच आपण म्हणू शकतायत. गोलंदाज मैदानाच्या मध्ये तयार, ओव्हर द विकेट, लेगस्टंपच्या बाहेर आहेत, खराब बॉल आहेत. पंचाने मात्र सांगितलंय ही लेन तुम्हाला चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल आलाय, धाव फलकावरती धावा देखील वाढतायत. 1 धाव भर होईल सध्या आपण बघतोय आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 14 वरती. सध्या आपण बघितलं गेलं पाठलाग 35चा आहे पण अजूनही
जर विचार केला तर 21 धावेची आवश्यकता. ऑन साईडला फटका खेळलाय. सध्या आपण बघतोय डीपवरती क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघतोय काय रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन बॅटरमध्ये आपण सध्या बघतोय. आणि जसं एका गोष्टीचा उल्लेख आहे, या मॅचचाही उल्लेख आहे. मग मैदानाचा मॅनेजमेंट पाहण्यासाठी देखील आपण पाहिलं तर आपल्या ऑर्गनायझिंग कमिटी कुणबी चषकातील काही मेंबर्स आहेत, त्यांनी ते पाहिलं आहेत. काही जणांनी जेवणाचं नियोजन केलंय, काही जणांनी पाण्याचं नियोजन केलंय, काही जणांनी स्कोरिंग केलंय, तर काही जणांनी येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत सन्मान केलंय. ह्या सर्व काही गोष्टी ज्यावेळी तुम्ही एखादं कमिटी मेंबर्स म्हणून करताना त्यावेळी ती तुमची एकी दिसून येते. फटका हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं सोडलाय झेल. आता जसं आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की मंडणगडमध्ये आपण ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी डोंगराच्या जवळपास खेळतो, डोंगराच्या जो सपाट भागावरती खेळतो, शेतामध्ये खेळतो, मळ्यामध्ये खेळतो. पण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हिरवगार मैदान, इथे मिस्टेक करून चालणार नाहीत. एक चूक तुमची महत्वाची ठरू शकते. हा नक्कीच. आणि यावेळी जर या चेंडूचा जर विचार केला तर थोडस जे जज करत होते ना, थोडेसे हात वरती होते, शरीरापासून दूर होते, हवेत होते, त्यामुळे जज करता आला नाही. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसटाइम झालाय. चेंडू आलाय. सध्या आपण बघितलं गेलं तर मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडूला फील करेपर्यंत या चेंडूवरती 1 धाव येत असताना सध्या बघतोय. धावसंख्या पलकावरती लागली जाते. आतापर्यंत जर विचार केला तर चेंडूचा खेळ पूर्ण झालाय 3 आणि धावसंख्या गोलंदाज तयार आहेत. पुढचा बॉल फटका खेळलाय. पुन्हा त्याचं प्रॉपर कनेक्शन नाही. 2 खेळाडू येत आहेत. क्षेत्ररक्षक आलाय, झेल सोडलाय. एक मॅच मध्ये तुम्ही किती वेळा कॅच सोडणार, हाही चर्चा, ही देखील चर्चा आहे. कारण एकदा संधी मिळत आहेत, वारंवार संधी तुम्हाला मैदानाच्या मध्ये कोणी देणार नाहीत. आता इथे एकदा नाही, इथे पुन्हा पुन्हा ती संधी दिली होती. पण ती जर तुम्ही संधी ऍक्सेप्ट नाही केलीत, त्या संधीला जर तुम्ही मैदानाच्या मध्ये जर कॅरी नाही करू शकलेत, तर हा मॅच घनश्यामजी तुमच्या दिशेनं थोडा थोडा मागे 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 आणि मागेच जात राहील. नाही, मॅच मागे नाही, या स्पर्धेबाहेरून जावं लागेल. ही चुकी होणं गरजेचं नाही मिळत, कारण गोलंदाज प्रयत्न करतोय त्या षटकामध्ये फलंदाजाला बाद करण्याचा, पण झेल टिपला जात नाही. आणि त्यामुळे सध्या तरी बघितलं गेलं तर अडचण वाढत चाललंय फिल्डिंग करणाऱ्या संघाची. धावसंख्या पलकावरती लागली जाते 19 धावा. अजून याच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आता प्रॉपर कनेक्शन झाले. समोरच्या दिशेने व्ही मध्ये खेळलेत. सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षक आले तर आता चुकी होणार नाही. गडी बाद होतोय आणि फलंदाज अबीर बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना आपण बघतोय. ते दिवस पावसाचं ज्यावेळी सरी बरसत आहेत त्यावेळी नयनरम्य दृश्य तिथे तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं कोकण म्हटलं तर आंबा प्रसिद्ध, आंब्याची अगदी भरपूर सारी झाडं त्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. काजूसाठी फेमस असलेलं कोकण. फटका छान खेळलाय, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय. एक सध्या बघितलं गेलं तर वन बाउंड सीमा चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती आता झपाट्याने वाढत असताना संघ पोहोचलाय तो म्हणजे 2 षटकांचा खेळ पूर्ण. संख्या फलकावरती लागली जाते 23 धावा, 1 गडी बाद. क्या बात आहे. सुंदर असं गाणं मात्र डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या राज आमचे प्ले करतायत. त्यांनाही माहित आहेत येणाऱ्या 12 बॉल आहेत, 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. कोण कोणाचे 12 वाजवणार हे सध्या ही सांगणारी मॅच. अनेक जण सध्या युट्यूबला ही मॅच पाहतायत, त्यांचेही स्वागत. कारण आज मंडणगडच्या अगदी भागामध्ये म्हणा, अनेक साऱ्या गावांमध्ये म्हणा, प्रत्येकानं युट्यूब आपलं ऑन केलंय, मॅच पाहतायत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय.
एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या रात्रीतील एक सर्वाधिक चांगला स्ट्रोक चौकार. अकरा बॉल मध्ये आता रन करायचे आहेत 8. 12 मध्ये 12चं लक्ष. पहिल्या बॉलवरती चौकार. ओ खराब लेन. विकेट किपर देखील गॅदर करू शकले नाही. तिथे 2 धावा येत आहेत. आता 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत. त्या 6 पंचांचा सिग्नल व्हाईट +1. 11 मध्ये 6ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हेच समीकरण होतं जेव्हा महेंद्रसिंग धोनी त्या वानखेडेच्या मैदानावरती फिनिश केलं होतं षटकाराने. आता सध्या चित्र तसंच आहे. 11 चेंडूचा खेळ आहे आणि 6 धावेची आवश्यकता होती. आणि मला वाटतं का 2 एप्रिलचा तो दिवस होता. आज 4 एप्रिल आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 6 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल आणावे लागतील समोरच्या संघाला. या धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला मॅजिकल गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले आहेत आणि पंचांचा हात हवेमध्ये. बॅटची आतली कडा लागले. फलंदाज बॅक टू द आउट गॉन. धावीची आवश्यकता आहे पण 9 चेंडूचा खेळ आहे. 6ला उलट केलं का 9 होते. 9ला उलट केलं का 6 होते. पण मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर दाखल झालाय. या 6 धावा कशा पद्धतीने केल्या जातील का इथून डिफेंड करण्याचं काम. निर्णायक 2 मॅजिकल चेंडू आलेत. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती पाहायचा आहे. चेंडू हातालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये चित्र बदललंय. 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा रसदार स्थितीमध्ये येत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण सध्या बघतोय. मिस्टर संस्कार आहेत. संस्कार सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर व्हाईट चेंडू हाताळल्यानंतर चांगली गोलंदाजी होते. 8 मध्ये 6ची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सध्या डीप वरती आहेत. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिट थांबवतोय कारण हर जाधव मैदानावरती आहेत आणि हर जाधवच्या प्रत्येक सिक्सरला सीताराम जाधव साहेब यांच्याकडून 500 500 रुपयाचं प्राइज आहेत. हर जाधव यांनी जर षटकार ठोकला तर सीताराम जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहेत. आता रनही घनश्यामजी कमी करायचे आहेत. त्याच्यामध्ये षटकार येतोय का याही गोष्टी पाहूयात. हा नक्कीच षटकार येणं मारणं तितकंच महत्वाचं आहे. पण सध्या तरी सिच्युएशन थोडीशी जर विचार केली तर 19-20 वाली झाले. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूचा खेळ आहे. 5 धावेची आवश्यकता आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न होईल का. पण हा चेंडू खराब हाताळलाय. खराब चेंडू हाताळल्यानंतर पंचही वळले तर लॉंग चेस आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण झाले छान. अडवले चेंडूला. 2 धावा आले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. आणि बघता मैदानाच्या आतमध्ये या 4 धावा येत असताना प्लस नो बॉलचा इशारा आलाय. येणारा चेंडू फ्रीट पण या 4 धावा आल्यात. नो आणि टोटल 5 धावा झाल्यात. म्हणून हा संघ जर आपण विचार केला तर आता 35 वरती पोहोचलाय आणि इथून विजयी झालाय संघ. बॅटिंग करणारा आपण जर बघितलं गेलं तर पनाली बीचा संघ विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी वेल प्लेड आणि हार्ड लक बाय धामणी बीचा संघ. या स्पर्धेमधून तुम्ही बाहेर जाता पण या स्पर्धेमध्ये कुठे चुकलेत काय चुकलेत त्या गोष्टीवरती विचार करणं. कारण क्रिकेटचा खेळ आहे. कालांतराने नक्कीच हा खेळ बदलतोय. म्हणून तुम्हालाही पुढच्या खेळासाठी पुढच्या सामन्यांसाठी मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.